राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। अकाल मृत्यू ओ मरे जो काम करे चंडाल का, काल भी उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का। जय महाकाल। आज दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि शिवमूठ आजचं तिळे डोक्यात राहू द्या। तुमच्या वेळेप्रमाणे जा, आपल्याला काम असतात पांडुरंग मोकळायचे। तुम्ही कधी बी गेला ना आणि बोळा महादेवी तुमची प्रार्थना 100% स्वीकार करणार आहे। आणि आजच्या शुभ दिनी तुम्हाला काहीतरी चांगलं सांगून थोडं कनेक्शन वाढवतो परमेश्वराचं तुमचं, हा, आणि होणारच आहे, त्यात काय वाद नाही। हे उज्जैनचं जे मंदिर आहे ना महाकाल, याचे वैशिष्ट्य ज्यांना माहीत नाही त्यांनी माहीत करून घ्या। आपली जी गोल पृथ्वी गोल आहे, पृथ्वीचा सेंटर जो आहे, जर मधोमध पृथ्वी कापली तर ती जी रेषा आहे ही उज्जैनपासून जाते। ती एकमेव अशी पिंड आहे जिचं दक्षिणमुखी आहे। ती दक्षिणमुख यमाचं द्वार समजलं जातं। आपल्याला चित्त पेटवताना आपलं डोकं कुठं असतं? दक्षिणेला, म्हणजे हिंदू धर्मियांचं सांगतोय मी। त्याप्रमाणे महाकाल त्याच्या आज्ञेनुसार सगळं होतं। आणि ही वाईट काम जर काढून टाकायचं असेल डोक्यातून, महाकाल सगळ्यांना चांगलं करणारे, फक्त भक्तिभावाने त्याला स्मारा, बाकी काय। आणि सगळं चांगल्यासाठीचे, विशेष काय नाही। आजची जी स्टोरी आहे, उत्तर प्रदेश आणि त्या ठिकाणचं आग्रा, प्रॉपर आग्र्यामध्ये ह्या स्टोरीची सुरुवात तुम्हाला सुरुवात कळली ना की तुम्हाला शेवट कळलाच म्हणायचा। सुरुवात सांगतो। बर्फी देवी आणि चंद्रबाबू वर्मा हे जे दाम्पत्य, ह्या दाम्पत्याला 1983 या साल ध्यानात ठेवा। त्या ठिकाणी 28 ऑगस्ट दिवस आहे आणि त्यांचा जो मुलगा आहे वर्ष 27 होतं, त्याचं नाव आहे सुरेश वर्मा। आता सुरेश वर्मा हा 1983 28 ऑगस्ट ही तारीख महत्त्वाची। ह्या 28 ऑगस्ट रोजीच हा प्रकार घडलाय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा अजिबात हेतू नाही। जे नास्तिक आहेत, थोडे त्रास देतात मला, त्यांना सांगतो, हा ज्याच्या त्याच्या याचा विषय, तिथं तुम्ही डोकं लावायचं काम नाही। हा, तुम्हाला लय प्रॉब्लेम आहे ना हिंदू देवदेवतांच्या बद्दल, तिथे जाऊन खात्री करायची, ती पुराव्यासकटच मी सांगतो, त्याच काही विषय नाही। पण कसं आहे, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं, एक स्वतःच्या धर्माचा अभिमान बाळगा आणि दुसऱ्याच्या धर्माचा आदर करा, संपला विषय। ती बाकी लय डोकं लावायचं काम नाही। आता ह्या सुरेश वर्मा यांचं रेडिओचं दुकान आहे आणि ते दुकान ते व्यवस्थितपणे चालवत असतात। घरी पत्नी आहे, 2 मुलं आहे आणि आई वडील आहेत। कोणते? बर्फी देवी आणि चंद्रबाबू। आता ती पत्नी जी आहे उमादेवी तिचं नाव, एवढी तुम्हाला लक्षात आलं। आता मॅटर बघा कसा चालू होतोय। आणि विषय म्हणजे सगळी माणसं आता तुम्हाला गाठी भेटी घ्यायला अवेलेबल आहेत, हे लय महत्वाचं। आता 1983 28 ऑगस्ट संध्याकाळी 8:30चा टायमिंग, 8:30 वाजता मित्रांची शेजाऱ्या पादराची ते दुकानावर होते सुरेश वर्मा। त्यांनी गाठी बिठी घेतल्या आणि दुकानचं शटर खाली ओढलं। फियाटची 118 पेट्रोल गाडी चालू केली, आपल्या घराकडे निघाले। आता दुकानानं घर ह्याच्यात होतं 2-3-4 किलोमीटरचं अंतर। गेट होतं बाहेर, नेहमीची सवय त्यांची, गाडी तिथून वळवली त्यांनी, गेट पुढे उभे करायचे, हॉर्न द्यायचे 3 वेळा हॉर्न दिला की ती त्यांची पत्नी यायची, गेट उघडायची, स्माईल द्यायची, गाडी आत घालायचे, दार बंद करायचे, हे नेहमी ठरलेलं। ते तिथं आले, त्यांनी त्या दिवशी रात्री 9:15चा टायमिंग हॉर्न दिला पत्नीला। हॉर्न दिला की पत्नी तिकडून यायला, तेवढ्यात मोटरसायकलवरून रॉयल एनफिल्ड ओल्ड मॉडेल 2 जण आले भाऊ, गाडी लावून तोंड बांधलेली होती आणि एकाने एका बाजूने एकाने दुसऱ्या बाजूने। एकाने तर डायरेक्ट गन पॉईंट इथं लावला आणि अत्यंत जवळून 4 बोटाहून 6 बोटा अंतरावरून फायर केली। आता ती गोळी त्यांच्या कानाच्या वरच्या बाजूनी छेद करून अडकली किंवा निघून गेली, पण ह्या दोन्ही बाजूला त्यांच्या छेद पॉईंट, जागेवर माणूस अशा प्रकारे ते सुरेश वर्मा ठार झाले। त्याला कुठलाही अँगल असू शकतो, म्हणजे वर्गणीचा, ते काही ब्लॅक मनी किंवा हप्ता दे, असं काहीतरी गुंडांचा विषय असेल तो त्यांचा। काय त्या माणसाचं, सुरेश वर्माचं काय कुठं वैर नव्हतं, पण त्यांनी ती गोळी मारले, हे जागेवर रक्ताच्या थरड्यात कोसळले, हॉस्पिटलमध्ये त्यांनी नेलं। पण आता मेंदूचा विषय असल्यामुळे जागेवर खलास झाले। उमादेवी, त्यांची ते आईवडील बर्फी देवी, चंद्रबाबू
हे यांनी प्रचंड शोक व्यक्त केला आणि ही हत्येची तारीख देण्यात ठेवा 1983 28 ऑगस्ट संध्याकाळी 9:15 वाजता रात्रीच्या. त्यांची हत्या झाल्यानंतर आता हवा कुणी वारलं तरी कोण काय कोणाच्या चितेत उडी टाकत नाही. त्या उमादेवीने काय केलं, म्हणली पोरं बारीक बारीक आहेत 5-6 वर्षाची 4 वर्षाची, ही दुकान कोणतरी चालवलं पाहिजे म्हणून ते आपलं दुकान बी कसं होतं तुम्हाला सांगते, त्या ठिकाणी ते रेडिओ टी व्ही त्या काळातलं इलेक्ट्रिकचं दुकान अशा प्रकारच्या वस्तू होत्या ते विकायचे. आणि इलेक्ट्रिकच्या बाबतीत दिल्ली मार्केट सगळ्यात स्वस्त आहे. तुम्हाला सांग दिल्लीचा माल इथं आणून तिप्पट रेटने विकणारे दुकानदार आहेत. इलेक्ट्रिक मार्केट जे आहे ना, जी ब्रँडेड असतं ते ब्रँडेडच असतं, पण जे विदाऊट ब्रँडेड आहे ना, नवीन कंपनी हा सगळा दिल्लीचा माल असतो आणि दुकानदार त्याच्या दुप्पट नफा असतो. ही आतलं तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट, इथं हे वारल्यानंतर सुरेशराव तिची पत्नीने दुकान चालू केलं. आता जगण्यासाठी करावं लागतंय, त्यांचं चालू झालं. हळूहळू माणूस विसरून जातो माणसाला. 6 महिने झालं, 12 महिने झाले, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं. आता 3 वर्षानंतर ती जी ठिकाण आहे त्यांचं आग्र्याचं, ज्यांचं घर आहे जिथं दुकान आहे, तिथून बरोबर 17 किलोमीटर लांब, किती 17 किलोमीटर लांब एका मुलाचा जन्म होतो. त्याचं नाव टिटू ठेवतात, ते लहानपणीचं नाव, आणि थोडं मोठं झालं की त्याचं नाव तोरण सिंग ठेवतात. गरीब कुटुंब आहे, गरीब कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. त्या काळी फियाट फर्रामध्ये आधी जी गोळी लागून तो मेला सुरेश शर्मा, ते चांगला म्हणजे मिडल क्लास मधला होता. तसं त्या आता जन्म जो झालाय ना, त्या मुलाचा 10 डिसेंबर 1986 म्हणजे बरोबर 3 वर्षांनी ते जन्म झाला बा. आता बघा, शीत जन्म झाल्यानंतर आता लहान मुलगा होता तोपर्यंत काय नाही, तो जसा 2-3 वर्षाचा झाला, 3 वर्षाचा झाल्यानंतर तो पोरगा बोलायला लागला. पण तो कधी कधी एकदम शेण्यासारखं बोलायचा. म्हणजे 3 वर्षाच्या मुलाने 3 वर्षाच्या मुलासारखंच बोललं पाहिजे तसा बोलत नव्हता तो. जस काय मोठा माणूस बोलतोय. तो काय म्हणायचा, तुम्ही माझे आई वडील नाहीत, स्पष्ट, तुम्ही माझे आजी आजोबा नाहीत, मी इथला नाही, हे माझं घर, तुम्ही मला माझ्या घरी कधी घेऊन जाणार आहे, स्पष्ट. आग्र्याला माझं घर आहे, माझं रेडिओचं दुकान आहे, असं आहे तसं आहे. हे सांगितलं. ह्यांना वाटलं पोरगं काय चकारलं काय, जरा उतरून टाका जरा, काय असन ती संध्याकाळचं कुणी लय देखणा दिसतोय, असं होतंय तसं होतं. आपण नजर मिरच्या आमच्या गावाकडे मिरच्या मिटन ती टाकतात बुवा अजून, म्हणजे ते काय लय अंदर सध्या भाग नाही किंवा कोणाची हत्या नाही, काय नाही, ते आपलं मनाच्या समाधानासाठी काय विषय असतो. आलं म्हणले हे काय जागे आहे ना बापा, ती सारखंच बनायचं. मला तुम्ही इथं काय करता, मला इथं काय ठेवलंय, मी इथं कसं आलो मला माहीत नाही, माझं रेडिओ दुकान आहे, मला तिकडं जायचे, माझं बायको पण आहे, तिथं नाव उमाई डायरेक्ट. आता हे सगळं सांगा सोडून ह्यांनी तसं 1-2 वर्ष बरंच हे केलं, त्याला पहिलीत घातलं. ते काही शाळेत थांबाना, तो मला घरी जायचे, मला घरी. 5 वर्षाचा झाल्यानंतर ती पोरग काय त्याने तो रट्ट्याच लावलेला, कधी कधी चांगल्या माणसारखं सगळी शॉक म्हणजे काय करावं. त्याचा चुलता अशोक वडील शे म्हणले थोडा मोठा झाला लहान आहे तवर आहे, मोठा झाल्यावर जाईन विसरून सगळं काय असेल ते, ह्यांच्या काय डोक्यात बसाना काय होतंय. जसा तो 5 वर्षाचा झाला त्यांनी सरळ आपली बॅग भरली. एक दिवस मानला, वैतावलं मला, तुम्हाला सांगून कळाना, तुम्हाला मी लहान आहे म्हणून तुम्हाला असं वाटतंय, पण हे मला थांबायचंच नाही. त्यांनी सगळी अंडरपॅन बनेल, त्यांचे कपडे बिपडे टॉवेल बिवेल म्हणलं, आणि आईला म्हणला मला तिकीट काढून दे, मला जायचे आग्र्यात तिकीट काढून दे. काहीतरी 5-25 रुपये 20 रुपये जवळ दे, त्या काळात सस्ताही होती जरा, 86 म्हणजे लय जुना काळ झाला. तर ती म्हणली आता ही एकुलता एक पोरगा आपला, ह्याला काय म्हणतो, ह्याच्याबरोबर मग ते अशोक सगळ्यांनी ह्याच्याबरोबर कोणतरी जाणं गरजेचं आहे. शोक कुठं जातोय बघू आपण, पण ह्याला बरोबर घेऊन जाऊ, बघू तर खरं काय नेमकं काय होतंय. मग त्यांनी सगळे बसला आले. आता 17 किलोमीटर जायला काय तिकीट लागतंय. तिथून ते आग्र्यात आले आणि आग्र्यात आल्यानंतर म्हणला ते माल रोड कुठे आहे, आग्र्यातला आज देणार पत्रा, कोणाला जायचं असेल ते दुकान अजूनही चालू आहे, आत्ता चालू डेटला ते दुकान अजूनही आहे. त्या दुकानाची त्यामुळेच पाठी मी थंबनेलला टाकली आणि ते मुलाही थंबनेलला टाकला. त्या मुलाला जन्मजा ते खून घेऊन आला होता. ह्या ठिकाणी ते पॉईंट ब्लॉकची ते पिस्तलची जी गोळी घातली होती, गावठी पिस्तलची लांब गोळी असती एकच, तुम्हाला UP बिहारला तसलंच चलतं सगळं, ती जी घातली होती ना, तर त्याचा जो मार्क होता शरीरावरचा, ती खून तो ही मुलगा घेऊन आलतं. त्यामुळे तो फोटो बी टाकणं गरजेचं, तो लहानपणीचा फोटो येतो.
तो पॉईंट ते तुम्हाला सांगायचा राहिला. मग आता ती गोळी तर निशान बिशान म्हणला माझी हत्या झाली होती, मला ह्या गोळी घातली, ह्या खून, असा खून दाखवायचा. लय अवघड आहे जगाचं. आणि हे सगळ्यांना जाऊन प्रत्यक्ष पाहण्यासाठी उपलब्ध आहे, हे देणार ठेवा. आता आपल्याकडून मरणाचं गबाळ जाते ती ताजमहल बघायला तिकडं. आता ते बघताना एखादा दिवस काढा ना सवड, जा ना, भेटा नाही आणला त्या माल रोडला जा, त्यात मोठं दुकान एकदम सुरेश रेडिओज म्हणून इंग्लिशमध्ये पाठी त्याचं थंबनेल दिलेलं आहे. आणि त्या इलाक्यामध्ये ती कथा फार फेमस आहे, म्हणजे रियालिटी, त्यात काय बदल नाही. त्या ठिकाणी तो म्हणले चला तर खरं, मला इकडं नाही माल रोड, उतारले आग्र्याला, यांनी रिक्षा केली, त्या रिक्षात बसलं, पोरांनी दाखवायचे पेठा डायरेक्ट. ही चाट पडली, आली घराच्या बाहेर नाही कुठं अजून, ही कसं काय दाखवायला लागली. पेठात माल रोडला नेलं, मला थांबा थांबा हवा दुकान माझं. उतारला, तरा चालायला लागलं, ती सगळी त्याच्या मागून. त्याने त्या दरवाजाचा, दुकानाच्या दरवाजाचा, काचाचा दरवाजा रेटला. पोर आता त्याचं वय त्यावेळेस 5-5 वर्षाचं लहान मुलगा. आणि आत गेलं की त्याच्या काउंटरवर 2-3 कामगार पलीकडं काउंटरला होते, रेडिओ हे द्यायला कोणाला काय लागतंय का. आणि ती एक जी महिला होती उमादेवी, ती ते शेटला जी खुर्ची असते तिथं बिल पेड केलं जातं, तिथं बसलेली होती. पत्नीकडे बघितलं की पोराने स्माईल केलं, तिच्या पैसे केला, उठ आता मी आलोय, उठ थोडा वेळ. आता तिला वाटलं बारीक पोरग आहे पाहतो, ती म्हणते क्या ये बच्चे आमक, तर ती हिंदीमध्ये झालं पण तुम्हाला मराठीत सांगतो इसकाटून. ती म्हणली काय चाललंय, तिला मुलगा कुणा चुकला काय, तोवर हे सगळे आले. आता ह्यांना नेमकं सांगताय ना की हा विषय सगळा काय. आणि तो म्हणला उठ तुम्ही इकडे बसा जरा. तिला वाटलं आता पोरग मजाच करतंय. ती उठली तिथून, ते खुर्चीचा बसला आणि पलीकडचं काउंटर बघितलं. मी होतो त्यावेळेस हे काउंटर नव्हतं, हे काउंटर कधी बनवलं. ती उमादेवी चाट पडली, हिथं मी गेल्या वर्षीच बनवलं. म्हणले गेल्या वर्षी बनवलंय ते माझे तुमचे पती, ती पोरग म्हणतंय. नाही, त्यांची गोळी जाऊन हत्या झाली आणि त्या घटनेला 8 वर्ष होऊन गेली. कारण 3 वर्षांतर याचा जन्म झाला, ह्याचं वय आता 5 होतं. 8 वर्ष होऊन गेली, ती गेले बॉस तसं. त्याचा फोटो बिटो हारबीर बघितला. आणि मग हा म्हणला मी तोच आहे आणि तुझा पतीचे असतंस, ती उमादेवीची आठ. मग तिने पाठकून काय केलं, असा राडा मानल्यावर त्याच्याबरोबर जे आई बाबा आलती म्हणले हो का ह्याचा 6-5 वर्ष वय आहे, ह्याचं नाव टिटू आहे आणि ह्याचं ओरिजिनल नाव तोरण सिंग ठेवले आम्ही. पण हा 3 वर्षाचा बोलायला लागला तसं तुमच्या दुकानाचं नाव सांगतोय, तुमचं नाव घेतं त्यांनी. म्हणजे हा पुनर्जन्माचा विषय असं आम्हाला वाटतंय. पण आपलं कसं आहे, आम्ही फक्त त्याची निघाला होता बॅग भरून म्हणून आम्ही फक्त त्याला भेटायला म्हणून आले. आमचा काही वाईट हेतू नाही, काय नाही. अशी परिस्थिती आहे, तुमच्याकडून आम्हाला काही चहाचा कप सुद्धा नको. त्यांनी आपले प्रामाणिकपणे म्हटलं. आणि कसं बी गरीब कधी बी एखाद्या मोठ्या माणसाबरोबर जरा नम्रपणे जातं, काय मारायचं का त्याला, कारण मोठ्याचं कसं असतं सगळंच मोठं. ती म्हणली अवघड झालं. त्या उमादेवीने सासऱ्याला फोन केला, ही बर्फी देवी चंद्राबाबू तिथं आली. त्यांनी जसा दरवाजा उघडला तसं पोरग त्या वडिलांच्या पाया पडलं उठून पाटकुनी. आणि आईचे जे 2 पाय होते त्या पायाला अशी मिठी मारली त्याने. आणि त्याच्या दोन्ही डोळ्यातून गळा अश्रू माऊलीची मिठी. आईचं लय अवघड आहे, आईचं प्रेम लय जबरदस्त. हा, ती आत्ताच्या सारख्या काही भंगारायांसारखं नाही बाबा, बाबा ठेवायचं पोर मारायचं, तसल्यांनी चावला दे नव्हत्या. पूर्वी लय लोक छान होती. त्या आईला लिपाटलं, ते पुरलं लागलं. आता ती वयस्कर बाई म्हणली लहान मुलगा आहे, कोण मला असं मोठी मार. तिने पण डक्कन हात फिरला, कोण बाळा तू, असं तसं. आणि मग म्हणला त्यांनी ती मिठी काय सोडणार ती. ते क्षण थोडा भावूक होता. आणि मग ही सगळी परिस्थितीने जाणून घेतला. त्या आईने त्याला कुरवाळलं आणि त्याच्या डोक्यावरची ती खून पाहिली इकडून. बापरे, म्हणली ही असा प्रकारे. आणि जुन्या माणसाचं त्यांनी लय उन्हाळा पावसाळं खाल्लेलं असतात, त्यांच्या डोक्यामध्ये ऑल नॉलेज असतं. त्यामुळे जुन्या माणसाचं वयस्कर, माझं ना काय एक वेळ, पण लोकांचं जुन्या माणसाचं घरातले ऐकत जा. हा, कारण ही नवीन जी धरून आता नवीन उगवलेलं गावाळ आहे ना, ही तन्ना शकनी सुद्धा मरत नाही, तुम्हाला सांगतो. हा, ही नवीनचं ती वेगळंच आहे की झकपाक जगणे का, गुंडासारखं जगणे का, एखाद्या गुंडाच्या मागं फिरायचं, काहीतरी शो ऑन करायचं, मी हे डोकी बाजरायची, केस बाजरायची, लफडी करायची, कंडोम घ्यायचे, काय अहो काय सांगू तुम्हाला. असं आता मला सांगा, ते वराती पुढे ही नवीन का बाळगा 18 ते 22 नाचत, त्यांची आईबाप चांगली आहेत. लक्षात घ्या पॉईंट. ज्याची आईबाप चांगली आहेत, सगळं प्रपंच व्यवस्थित करून ह्याला जन्माला घातला आणि ह्याला पोचला. आणि हे 17 वर्षात झाल्यावर दारू पिऊन बिअर पिऊन वराती पुढे नाचायला लागला. चल बजाव काला कव्वा काट खाएंगा.
मला एक सांगा, ज्याची आई बाप चांगली त्याची जर पोरं नाचत असत्यान, तो ऑलरेडीच ही नाचणारी आहेत, यांची पोरं काय करत्यान ते तुम्ही कल्पनाच्या पलीकडे. आपलं डोळं लवकर घेतलेलं सांगतो, तुम्हाला सांगतो. जर ऑलरेडी नाचते ह्यांची पोरं तर काय करते सांगू शकत नाही. हा, मला तर वाटतंय काहीतरी बिगर अंडरपॅन्टचं काहीतरी करते ना. हा, ती काय त्यावेळेस काळ वेगळाच असेल काहीतरी. हा, पण न्यूड डान्स करते ती, असा प्रकारे. ही दुनिया कुठं चालली काय चालली लय अवघड. त्यामुळे जुन्या माणसाला फार महत्व आहे आणि जुन्या माणसाकडे अनुभवाची शिदोरी असते, ध्यानात ठेवा. अख्ख्या कुठल्याही महाराष्ट्राच्या गावात शिरला ना, दोनच माणसाकडे अख्ख्या गावाची माहिती असते, ध्यानात ठेवा. एक म्हणजे त्या गावचा नावी आणि दुसरं म्हणजे त्या गावचा वयोवृद्ध पारा बसलेला जुना माणूस. हे दोघांच्या गटावर बाकी काय खरं नाही. आता विषय असा आहे की हे जे पुनर्जन्माचे विषय सगळं सांगून झालं, ऐकून झालं त्यांचं. आणि मग म्हणले आता ह्याची अजून माहिती, म्हणजे मुलं कुठे आहेत माझी. तर मुलं आता हा 5 वर्षाचा ते मुलं दाखवली त्यांना. 8 वर्ष निघून गेल्यामुळं ती 14-15 वर्षात झाली. त्या मुलांचं त्यांनी जवळ गेला, त्यांचा हातात हात घेतला त्या मुलांनी. काय नाही म्हणे मला सगळ्यांना भेटायचे, मला घरी जायचे. घरी जायला भेटला. ती म्हणली याची हे करू. ती उमादेवी म्हणली ती थोडी लाजायची बी. आता ती बघा, आता ह्याला नवरा गेल्या ज्याला माझा नवरा पोरग बनवून दुसऱ्या वेळच्यात आलाय बालरूपात, आता कसं काय करायचं, लय आवड आहे. ती थोडी लाजायची, तिला काय गांगारून गेली. मग तिने शंका उपस्थित केली. म्हणली म्हणजे माझी काय खात्री पटली नाही की ते सुरेश राव माझे जे पती वारलेत हे तुम्हीच म्हणून. ते मुलाला म्हणलं चल साईटला. तो साईटला गेला, त्या महिलेने नेलं त्याला. साईटला गेलं की ती पोरग त्याच्या कानात का असं काहीतरी सांगितलं, त्यांच्या स्वग्राचा किस्सा. हा, हिले अवघड्या केसा की ती बाया पटकून त्याचं पाय धरलं. त्या कुणी त्या उमादेवीनी पटलं. म्हणले कुणाला काय सांगू नका. ती डायरेक्ट म्हणली नाही हे तेच आहेत. काही काय ना, पण पांडुरंगाने आपलं ऐकलं आणि आपल्याला त्यांचं दर्शन दिलं. पाय बिया पडली, बाजूला झाली बिचारी. म्हणली ही तेच आहे. म्हणजे अशा प्रकारे आश्चर्यकारक घटना ह्या आपल्या समाजात घडत्यात आणि त्याच्यावर फोकस करणं. तुम्हाला सांगतो वाईट काम करायचं नाही. हा, कारण मी आधी सांगितलंय अकाली मृत्यू, मोठमोठे आजार होणार, अपघात होते. कशामुळे अकाली मृत्यू? कशामुळं? चंडाळचं काम केल्यामुळं. त्यानं चंडाळचं काम करायचं नाही, आपल्याला चांगलंच काम करायचं. हे मुलांनी त्या ठिकाणी संपूर्ण सगळ्यांची ओळख झाली. त्यानंतर ते मुलगा त्याच्या घरी गेलं परत आग्र्याला आणि त्याला म्हणले भाऊ 6 महिन्याला वर्षाला कधी त्याला इच्छा वाटत आम्ही बेठायला आणत जाऊ. ते बेठायला झाले. काळ कोणासाठी थांबलेला नाही. काळ काही वर्ष निघून गेली. दिवाळी वेळेला तो यायचा, सगळ्यांना बेठात इकडं जायचा तिकडं जायचा, कुठं काय देणं घेणं नाही काय. दोन्ही परिवाराचं पण चांगलं अच्छा राम राम बाय बाय. पुढं काळ सुधारला, सगळ्यांच्या हातात मोबाईल आलं, दुनिया आली. ही मुलगा बी शिक्षण चांगलं घेतलं. शिक्षण शिकून तो प्रोफेसर बनला आणि प्रोफेसरमध्ये बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आहे बघा. आणि त्या मिर्झापूर या शाखेत ते आत्ता पण प्रोफेसर आहे. त्या मुलाचं वय जे टिटू होता त्याचं वय आत्ता साधारण 43च्या आसपास गेलं आहे बघा. आता जन्म कधीचा होता त्याच्यावर हिशोब लावू शकता तुम्ही. आणि त्याचे 2 मुलं आहेत, त्याचं लग्न झालं आहे आणि तो प्रोफेसर आहे अजून. पण त्याला जेव्हा इच्छा होईल तेव्हा तो या कुटुंबाला येतो, 1-2 दिवस तिथं त्यांची गाठीभेटी घेतो, आपला परत आपल्या कुटुंबात जातो. अशा प्रकारे सगळं चाललेलं आहे. मिर्झापूर बनारस युनिव्हर्सिटीमध्ये आता आजच्या डेटला पण तुम्ही त्यांना भेटू शकता. आणि ह्याच्या घटनेतून आपल्याला एवढंच घ्या की आपली कनेक्टिव्हिटी, आपलं संपर्क, आपल्या आतून कुठंतरी टच जर पांडुरंगाशी असं, कुठलाही देवाशी असू द्या, आज तर महादेवाचा वार आहे, तुम्हाला सांगतो लाईफमध्ये तुम्हाला काटासुद्धा टोचणार नाही. तुमच्या येणारं संकट टळलं जाईल. एखादा अपघात झाला तर आश्चर्यकारकरित्या तुम्ही वाचलं जाता. एवढी मी गॅरंटी तुम्हाला देतो. कुणी कोणाच्या धर्माच्या आड येऊ नका, कुणी कोणाच्या भावनांच्या आड येऊ नका, असं माझं मत आहे. आणि त्याच्यामुळं हा जो मंत्र आहे की अकाल मृत्यू ओ मरे, जो काम करे चांडाल का, काल भी उसका क्या करे, जो भक्त है महाकाल का. हर हर महादेव. रामकृष्ण हरी माऊली.